मित्रांनो, अबोली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अंकुश घरात येतो तेव्हा रमा अंकुशला बोलते, अंकुश ती तुझ्या लग्नाची बायको आहे, तू तिला असंच घराबाहेर काढून देऊ शकत नाही. तेव्हा अंकुश बोलतो, मी तिच्याशी लग्न केले तर ते फक्त तिला त्रास देण्यासाठी. ती सोनियासोबत जे काही वागली त्याचा मला बदला घ्यायचा होता, म्हणून मी तिच्याशी लग्न केलं. तेव्हा रमा म्हणते, अंकुश तू तर भरचौकात तिच्याशी लग्न केलंय, त्यामुळे स्वतःसाठी तर नको परंतु घराच्या इज्जतीसाठी तिला घेऊन ये. तर आजी म्हणते, अंकुश ती कुठे जाणार, तिला घेऊन ये. तेव्हा अंकुश अबोलीला आणण्यासाठी स्पष्टपणे नकार देतो. तर इकडे अबोली खूपच अस्वस्थ असते. तेव्हा ती एका देवीच्या मंदिरात येते व देवीशी बोलू लागते. तेव्हा अबोली म्हणते, माझ्या नशिबाचे भोग अजून संपले नाही का? मी नेहमी काहीतरी चांगलं करायला जाते तर त्यातून वाईटच घडतं, त्याचा सर्वांना खूप त्रास होतो. मी आता सर्वांनाच नकोशी झाले, मग मी कोणासाठी जगते? तेवढ्यात तिथे भावना येते व बोलते, तू माझ्यासाठी जगते. तर अबोली भावनाकडे पाहते. तर भावना म्हणते, तुला माझ्यासाठी जगावंच लागेल. तर तेव्हा अबोली भावनाला विचारते, छोटी आई तुम्ही असं का वागलात? मी तुमचं काय वाईट केलं होतं? मी तर तुमचं सर्व काही ऐकलं. तर भावना म्हणते, तुला अंकुशच्या मनात तुझी जागा निर्माण करायची होती म्हणून तू असं वागलीस, परंतु तू एक विसरलीस, तू माझ्या सवतीची मुलगी आहेस आणि तू माझ्या प्रिन्सवर हात उचलला होता, त्यामुळे तू आता तुझ्या कर्माची फळं भोग. तर अबोली भावनाच्या पाया पडत तिची माफी मागते व बोलते, मालकीनबाई मला घराबाहेर नका काढू, मी बेघर होईल, मी कुठे जाऊ? तेव्हा भावना, माझ्याकडे एक कल्पना आहे असं बोलतच अबोलीचा हात समोर घेते व तिच्या हातावर पैसे ठेवत बोलते, तू भीक मागायची कारण तुझी तीच लायकी आहे. ते ऐकून अबोलीला मोठा धक्काच बसतो. तर भावना म्हणते, अंकुश बोलल्यावर तुला खूपच राग येतो ना, त्याच्यामुळेच तू माझ्या प्रिन्सवर हात उचलला ना, परंतु आता त्याच अंकुशने तुला घराच्या बाहेर हकलून दिलं, त्यामुळे तू आता इथेच राहायचं अन भीक मागायची. तेव्हा भावना तिथून निघून जाते. तर अबोलीला खूप वाईट वाटतं. तर इकडे आजीला अबोलीसाठी खूप वाईट वाटत असतं. तर तेव्हा दमयंती सांगते, आजी काही गोष्टी आपल्या हातात नसतात, दोन व्यक्तींनी एकत्र राहायचं की नाही हे त्यांनीच ठरवायचं असतं. तेव्हा आजी म्हणते, परंतु अंकुशने तिला घराबाहेरच काढून दिलं. त्यानंतर आजी दमयंतीला म्हणते, तू अबोलीचा शोध घे. तेव्हा दमयंती बोलते, हो आजी, आपण तिला नक्कीच शोधू, परंतु या सर्वांमध्ये तिची काहीच चूक नाही, तिला तर माहीत देखील नसेल. तेव्हा आजी म्हणते, ती पोरगी साधी आहे, तिला छक्के पंजे कळत नाही. तेव्हा दमयंती म्हणते, मग ते कोणी केलं असेल? तेव्हा आजी म्हणते, अबोलीला अडकवण्यासाठी कोणीतरी मोठं षड्यंत्र रचलं असावं. तेव्हा दमयंती म्हणते, परंतु यामागे कोण असेल? तर आजी सांगते, ते मला माहिती आहे, परंतु मी ओठांवर नाही आणू शकत कारण माझ्याकडे काही पुरावा नाही. आणि पुढे सांगते, कारस्थानी माणसं आमच्या घरातच आहे, मी त्यांना सोडणार नाही. तर इकडे शरद नीताला मंगळसूत्र देतो. तेव्हा नीता म्हणते, ही फक्त सुरुवात आहे आणि यानंतर अबोलीला या घरात पुन्हा थारा नाही. त्यानंतर नीता म्हणते, ही फक्त सुरुवात आहे, अजून वणवा पेटायचा तर बाकी आहे. तर तेव्हा शरद नीताच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालतो. तर इकडे पोलीस स्टेशनमध्ये अंकुशसाठी केक आणतात व त्याला बोलवलं जातं. तेव्हा अंकुश नाईलाजाने तिथे जातो. तर त्याला भावना व प्रतापरावांचं सर्व काही बोलणं आठवतं. तेव्हा अंकुश रागाने तो केक खाली फेकून देतो. तर सर्वजण अंकुशकडे खूपच आश्चर्याने पाहतात. तर तेव्हा अंकुश बोलतो, यापुढे असले केक आणले तर एकेकाला सस्पेंड करून टाकेल. त्यानंतर अंकुश रागातच तिथून निघून जातो. तर इकडे नीता डोळ्यांवरती काकडी ठेवून बसलेली असते. तेव्हा आजी तिथे येते. तर नीता म्हणते, आजी तुझ्यासाठी दुसरी काकडी फ्रीजमध्ये आहे. तर आजी बोलते, तू कोशिंबीर बनवायची सोडून हे काम करतेस का? तेव्हा नीता म्हणते, ही माझ्या थेरपीची काकडी आहे. तेव्हा नीता म्हणते, ही थेरपी केली की मनाला शांती मिळते. तर आजी म्हणते, आता सगळं तुझ्या मनासारखं झालं ना, बरं झालं ती इथून निघून गेली. तर तेव्हा नीता आजीला म्हणते, आजी तुला वाटतंय त्या दिवशी जे काही घडलं त्यात माझा आणि यांचा हात आहे, परंतु असं काही नाही, आम्हाला दोघांना तर तुमच्या मनात स्थान निर्माण करायचंय. त्यानंतर नीता तिथून निघून जाते.
तेव्हा आजी मनाशी बोलते, नीता माझं नाव सत्यभामा आहे. मी असाच तुझ्यावर विश्वास ठेवणार नाही, परंतु मी त्या अबोलीला घरी आणणारच आहे. मी जे बोलते तेच करते. तर इकडे अबोली मंदिरात बसलेली असते. तेव्हा ती देवीला म्हणते, तू शेवटी मला माझी जागा दाखवून दिलीस ना. आज तूच मला तुझ्या हाताने असं रस्त्यावर आणलं. आता ठीक आहे, परंतु हा फक्त माझा अपमान नाही तर बाईचा अपमान आहे. तू खोट्या लोकांसमोर मला लाचार केलं. एका स्त्रीला तू बेघर व बेवारस केलं. मग आज मी इथे भीक मागते. तेव्हा अबोली तिथे जाऊन भीक मागण्यासाठी हात पुढे करते. तेवढ्यात प्रिन्स तिथे येतो व अबोलीला घरी चल असं बोलतो. तेव्हा अबोली म्हणते, प्रिन्स जोपर्यंत मला घरून कोणी घ्यायला येत नाही ना तोपर्यंत मी घरी येणार नाही. पुढील भागात अंकुश प्रतापरावांना बोलतो, तू जसं माझ्या काकाला फसवलंस व सर्व काही ठरून वाट लावली ना, तसंच आता मीही तुझी ठरून वाट लावणार आहे. तर इकडे काका व दमयंती अबोलीला घेण्यासाठी येतात. तर अबोली काकांना स्पष्टपणे सांगते, जोपर्यंत ते मला घ्यायला येत नाही तोपर्यंत मी चाळीत येणार नाही. पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.